हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. भारतीय मातृदेवतांचा इतिहास या मालिकेतील 15व्या भागात आपण आहोत सर. हा 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 हा. मागच्या वेळी आपण दिती अदिती या मातृदेवतांचा आढावा घेतला मागच्या काही भागांमध्ये. तर या भागामध्ये आपण जाहीर केलं होतं की धनु या मातृदेवतेबद्दल चर्चा करायची. तर आज धनु या मातृदेवतेचा इतिहास, त्याबद्दलची माहिती काय सांगता येईल सर? हो हो, ही महत्वाची मातृदेवता आहे, कारण धनु पासूनच दानव हा शब्द तयार झाला. हो हो. आणि दानव शब्द हा वाईट अर्थाने आहे. जसं दितीपासून दैत्य झाले, तोही वाईट अर्थाने आपण आता वापरतो तो शब्द बऱ्याच ठिकाणी. पण एक आणखी शब्द आहे मनु. आता मनु हा राजा होता, क्षत्रिय होता वगैरे वगैरे माहिती येते, आणि त्यापासूनच मग पुढे राम वगैरे हे जे दैवत आहेत पुढे निर्माण झालेली त्यांचा वंश निर्माण झाला, अशा कथा सांगितल्या जातात. आता ह्या सगळ्याच कथा काही इतिहास म्हणून आपण नाही स्वीकारू शकत, पण मनु पासून मानव शब्द तयार झाला. हा, मनु पासून तयार झालेला मानव शब्द मात्र काही नकारात्मक अर्थाने आपण वापरत नाही. पण धनु पासून दानव हा जो शब्द तयार झाला तो मात्र नकारात्मक आहे. याचा एक अर्थ असा होतो की धनु या मातृदेवतेकडे पाहण्याचा जो वैदिकांचा दृष्टिकोन आहे तो यातून दिसून पडतो. आणि धनुचे जे उपासक आहे, भक्त आहे, अनुयायी आहे, ते दानव आहेत. साधा सरळ अर्थ आहे, त्याचा वाईट अर्थ असण्यात काही कारण नाही. पण दानव हे वेद विरोधी, यज्ञ विरोधी, चातुर्वण्य विरोधी अशा तऱ्हेचे एक म्हणजे संघर्षशील असे लोक होते. आणि त्यामुळे मग जे वेदाला मानतात, चातुर्वर्ण्याला मानतात आणि यज्ञ संस्थेला मानतात, त्यांना आपण शत्रू ठरवलं, म्हणजे वैदिकांनी शत्रू ठरवलं. कारण ग्रंथ हे निर्माण झाले सुरुवातीला ते वैदिकांनीच निर्माण केले, किंवा इतरांचे असतील पण ते नष्ट झाले. म्हणजे आपण असं पाहिलं की बऱ्याच वैदिक विरोधी लोकांचे ग्रंथ जाळण्यात आले, नष्ट करण्यात आले. जसं नालंदा हे बौद्ध विद्यापीठ जाळण्यात आलं, म्हणजे त्यातले ग्रंथही नष्ट झाले. आणि मग इतर देशामध्ये त्याची भाषांतर झालेली होती, त्यामुळे मग आपल्याला ते मूळ ग्रंथ मूळ रूपात जरी नसले तरी भाषांतरित रूपात उपलब्ध झाले. तर असा हा संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष आहे. तर जसं आता ऍडम हा शब्द आहे, की आदम म्हणतो आपण, तर आदम पासून आदमी झाला शब्द. ऍडम हा म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये जेनेसिस हा जो ओल्ड टेस्टामेंटचा भाग आहे, ख्रिश्चन धर्माचा बायबल, आणि कुराणामध्ये सुरुवातीला ऍडम पासून आपण सगळे तयार झालो. म्हणजे आदम हा आपला मूळ आहे, म्हणून आपण सगळे आदमी आहोत असं आपण म्हणतो. हा एक संप्रदाय, ऍडमला मांडणारा एक संप्रदाय, मनुला मांडणारा एक संप्रदाय, आणि धनु या मातृदेवतेला मांडणारा संप्रदाय. आता ऍडमच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे की ऍडम हा एकटाच होता, अशी कथा आहे. ही कथा आपल्याला माहिती आहे बहुतेकांना. आणि तो एकटा होता, आणि मग त्याला कंटाळा आला म्हणून त्यांनी आपल्या डाव्या पासळीपासून एक स्त्री तयार केली. तिला डाव्या पासळीपासून, आपलं पोट असतं ना, पोटाचे जे पासळीचा भाग असतो हाडाचा, त्यातली एक पासळी तोडली आणि त्यापासून ईव तयार झाली, अशी कथा पुराणातही आहे आणि बायबलमध्येही आहे. हे दोन्ही धर्मामध्ये, हे दोन्ही धर्म एकाच भागात, एकाच परिसरात विकसित झाल्यामुळे किंवा निर्माण झाल्यामुळे कथा सारख्या सारख्या आहेत. संस्कृती ही बरेचदा सारखी असते, धर्मामध्ये थोडा वेगळे पण येतं. असा धर्म आणि संस्कृतीमध्ये फरक आहे. आता ही जी कथा ऍडमची तयार झाली, ती पुरुष सत्ताक संस्कृतीचा समाज जेव्हा निर्माण झाला तेव्हा ही कथा तयार झाली. आणि ऍडम आणि ईव एवढे आपल्याला माहित आहे, फक्त ऍडम आणि ईव एवढेच माहित आहेत. आणि त्यातून आदमी शब्द तयार झाला, आणि तो खूप प्रचलित आहे. म्हणजे तो ऍडम पासून झाला हे सुद्धा लोकांना माहित नाही. आता इस्लामला मांडणारे लोक आदम म्हणतात त्याला, आणि ईवला हव्वा म्हणतात. आदम आणि हव्वा. आणि सर आपल्यात पण आदिम हा शब्द आहेच ना सर? आदिम म्हणजे पूर्वीचा आदिम. आदिम हा जो शब्द आहे तो आधीपासून झाला कदाचित. त्याही शब्दाचं मूळ ऍडम पासून असू शकतं. आदिम म्हणजे
सुरुवातीच्या काळातले लोक या अर्थाचा, म्हणजे आदिवासी हा जो शब्द आहे तसंच आदिम, त्याला प्रिमॉर्डियल असं म्हणतात. हा, तर आता मुख्य मुद्दा हा आहे आपला की एकीकडे ॲडमच्या पासळीपासून, डाव्या पासळीपासून ईव तयार झाली, म्हणजे ईव ही दुय्यम आहे असं ज्या लोकांनी ही कथा तयार केली त्या लोकांचं मत स्पष्ट होते. म्हणजे स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झालं आणि ते का झालं त्याची कथा सुद्धा आपल्या बायबलमध्ये. तर त्यात कथा अशी आहे की ॲडमची पहिली बायको, ही माहीत नाही लोकांना, ॲडमची पहिली बायको तिचं नाव आहे लिलिथ. लिलिथ आणि ॲडमचा एक मित्र होता ल्युसिफर नावाचा. ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये ही दोन नावं फार प्रसिद्ध आहेत. तर हा देवदूतच होता, म्हणजे तो ॲडमला अनुकूल होता. पण पुढे ॲडमचं आणि ल्युसिफरचं काही कारणाने भांडण झालं आणि कारण एकच होतं की ॲडमची पहिली बायको लिलिथ जी होती तिच्याशी त्यांनी लग्न केलं, म्हणजे बायकोला पळवलं थोडक्यात सांगायचं म्हणजे. आता ही कथा आहे, ही कथा म्हणून पाहूया आपण, म्हणजे एकदम इतिहास म्हणून त्याच्याकडे पाहायचं काही कारण नाही. फक्त हा मुद्दा यासाठी इथे घेतला की जेव्हा दोन प्रकारच्या समाजामध्ये, दोन प्रकारच्या अनुयायांमध्ये कोणत्याही कारणाने भांडणं होतात, वाद होतात, तेव्हा मग ते विभक्त होतात आणि विभक्त झाल्यावर मग त्यांच्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. जसा आता ल्युसिफर हा मग ख्रिश्चन धर्मामध्ये शत्रू तर आहे तो, पण त्याला शैतान म्हटलंय. शैतान ही संकल्पना जी ख्रिश्चॅनिटीमध्ये आली तीच कथा पुढे पुराणामध्ये येते. तर त्या शैतान म्हटलंय, पण शैतानचा अर्थ वाईट असा होत नाही मुळात. अच्छा, शैतानचा अर्थ शैतान हा या शब्दाचा अर्थ विद्वान असा होतो, पुरोहित असा होतो, ज्ञानी माणूस. इतक्या चांगल्या अर्थाचा हा शब्द मात्र इतका बदनाम झाला की आता हिंदी सिनेमामध्ये शैतान शब्द येतो, खूप ठिकाणी येतो. की सॅटॅनिक वर्सेस हे जे पुस्तक गाजलं तर ते त्या पुराणातल्या आणि बायबलमधल्या कथांवर आधारित आहे. तर पण ते ज्यांनी ते लिहिलं त्याच्यावर बहिष्कार टाकला गेला, कारण तो पुराणाच्या विरोधात बोलतो. पण सॅटन बोलतोय ना, सॅटनचं बोलणं कसं ऐकायचं आपण. शैतान या शब्दाचा इंग्लिश पर्याय सॅटन, आणि सॅटन जो पहिला आहे तो ल्युसिफर आहे. तुम्ही त्याचा आपल्याच मित्राला केवळ दुसऱ्या पक्षात गेला किंवा बायकोला घेऊन गेला म्हणून त्याला तुम्ही वाईट ठरवलं आणि शैतान शब्दाचा अर्थही वाईट केला. आता या ठिकाणी लिलिथचा उल्लेख आल्यामुळे थोडंसं आणखी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. तर लिलिथ ही जी आहे ती मेसोपोटेमियातली सगळ्यात जुनी मातृदेवता आहे आणि तिला इस्टर या नावाने ओळखलं जातं. इस्टर असे म्हणतात, कारण इस्टर संडे हा एक सण आहे ख्रिश्चन धर्मामध्ये, तो तिच्यावरूनच आधारला आहे. पण त्याची स्मृती मुद्दाम नाहीशी करण्यात आली आणि त्याचा येशू ख्रिस्ताशी संबंध जोडला गेला. जी इस्टर आहे तिचंच नाव लिलिथ आहे. आणि बरेच ठिकाणी आपण ॲडम ईव्हची चित्र पाहतो की शिल्प पाहतो तेव्हा झाडाच्या मागे एक स्त्री दाखवतात. अजगर तर दाखवतात, पण नाग रूपात एक स्त्री दाखवतात, ती लिलिथ आहे. अच्छा, लिलिथ आहे तीच इस्टर. आणि त्या इस्टर पासून मग अस्तार्टे ही ग्रीकांची मातृदेवता तयार झालेली, तिचं नाव बदललं. रोमनांनी जेव्हा तिचा स्वीकार केला ती ॲस्टोरेस झाली. अशी अनेक रूपांतर होती. तिचे संप्रदायाचे लोक जेव्हा अनेक देशात गेले, म्हणजे व्यापाराच्या निमित्ताने इकडून तिकडे लोक जातात, ते आपल्यासोबत आपली दैवतही घेऊन जातात. तर मग व्यापाऱ्यांची जे अनुयायी आहे, सहकारी आहे किंवा दुसरे व्यापारी आहेत, तर त्यांना जर तो संप्रदाय आवडला तर तो स्वीकारतात. आजही आपण पाहतो खूप संप्रदाय लोक सहजपणे स्वीकारतात आणि नाकारतात सुद्धा. तर मग ती अस्तार्ते जी आहे, इस्टारची अस्तार्तेची ॲस्टोरेस, आणि पुढे तिला तारा नाव मिळालं. तारा आणि भारतात तारा ही बौद्धांमध्ये अतिशय लोकप्रिय देवता आहे आणि त्या ताराला पुढे दुर्गा म्हटलं गेलं. इस्टार ते दुर्गा असा जो प्रवास आहे, मेसोपोटेमिया म्हणजे इराक ते भारत, म्हणजे वाया अफगाणिस्तान, असा जो प्रवास या मातृदेवतेचा आहे, ती जी मुळात आहे ती ॲडमची बायको आहे, पहिली बायको. अच्छा. आता पण आता तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक झाल्यामुळे तिची नावही बदलली. दुसरी गोष्ट, तिच्याबद्दलच्या कथा, ल्युसिफरच्या कथा ह्या अतिशय विकृत अर्थाने, विकृत रूपाने आपल्या पुढे आल्या. पण ल्युसिफरचा संप्रदाय मात्र स्वतंत्रपणे विकसित झाला. इस्टारचा संप्रदाय स्वतंत्रपणे विकसित झाला, तसा ल्युसिफरचाही झाला आणि अजूनही तो संप्रदाय आहे, संपला नाही. जरी
हा, जरी त्या भागामध्ये इस्लाम त्या ख्रिश्चन हे दोन मोठे धर्म प्रस्थापित झाले असले तरी काही लोक जे असतात मूळ आपला धर्म आहे तो विसरू इच्छित नाही. जसं आता आपण कुर्द लोकांचं वाला, कुर्दिस्तानमध्ये कुर्द लोक आहेत तर ते मुस्लिम झाले होते काही कारणाने, कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचा प्रभाव होता आणि आक्रमण झाली, त्यामुळे अनेकांनी धर्म बदलले, ते तिथे राहिले आणि धर्म बदलवलं आणि ते इतर देशात गेले. तर आता मात्र ते पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे जात आहेत. तर जगात आता अशी एक लाट आलेली आहे जगभर, त्यामध्ये मूळ आपला धर्म जो असेल, जो प्रकृतीवर आधारित, निसर्गावर आधारित, त्याला स्वीकारायचं आणि हे प्रस्थापित धर्म आहे ख्रिश्चनच्या मुस्लिमचे नाकारायचे. अशा प्रकारे जगभर असा उठाव झालाय, सुरू झालाय. यजिदी नावाचा एक धर्म आहे जो सिरियामध्ये आहे आणि त्या धर्माच्या विरोधात मग इसिस नावाची जी संस्था, संघटना मधल्या काळात खूप सक्रिय होती. तिने यजिदी लोकांना मारून टाकलं, त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार केले, त्यांच्या मुलांना कापून टाकलं आणि त्या स्त्रियांना खायला दिली. ती विकृती जी आली ती धार्मिक आणि ह्या अशा प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षामुळे हे आपण गेल्या 10 वर्षात पाहतोय. आणि आपल्याकडे गाईला जे अतिशय महत्व आलं आणि मग पुढे गाईला जो मारेल, कापेल, त्याचा मांस खाईल त्याला कापणे, त्याला मारणे, म्हणजे गाय आणि माणूस असा संघर्ष आपण गेल्या 10 वर्षात पाहिला. तर अशा तऱ्हेचे संघर्ष जे आहेत त्यातून मग काही कथा तयार होतात. त्या कथांमध्ये आपल्या विरोधातल्या लोकांना मग खल नायक किंवा खल पुरुष किंवा खल नायिका या रूपात चित्रित करतात. तर तशी दनू नावाची मातृदेवता आपली जी आहे तिला पुढच्या काळात अतिशय विकृत पद्धतीने रंगवलं गेलं आहे आणि तिची कथा मात्र परंपरेने आली आहे, ती काही वाईट नाहीये. अच्छा. म्हणजे आता आपण दानव शब्द म्हटला की दैत्याकार, म्हणजे मोठ्या आकारातलं एखादं, म्हणजे राक्षस वगैरे, दैत्याकार, दैत्य, दानव हे मोठ्या आकारात ते दाखवतात. महाकाय असं म्हणायचं असेल तर दैत्याकार म्हणतात. याचा अर्थ ते लोक महाकाय, उंच होते, झिप्पाळ होते, काळे अभिन्न होते आणि त्यांना आर्य किंवा जे नंतर आलेले लोक ते घाबरत होते, असा त्याचा साधा अर्थ आहे. राक्षस आणि असुर शब्दांचे अर्थ बदलले तसं धनु आणि दानव आणि दैत्य ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ बदलले. तर हे आता आपण पाहतोच आहोत आपल्या अवतीभोवती. तर ह्या धनुची जी माहिती येते ती ऋग्वेदात येते आणि नंतरच्या अनेक ग्रंथात येते. तर ती माहिती मात्र तिचं खरं रूप सांगायला आपल्याला मदत करते. जसं दितीविषयी माहिती पाहताना आपण पाहिलं की कश्यप आणि असिकनी तिची आई, आणि इथे सुद्धा तशीच परिस्थिती आहे. म्हणजे धनुची आई असिकनी आणि कश्यपाची आई कश्यप हाचा बाप असं ते चित्रण केलेलं आहे. तर ही जी मातृदेवता धनु आहे तिचा उल्लेख येतो ऋग्वेदामध्ये, पण फारशी माहिती ऋग्वेदात नाही. पण महाभारतामध्ये तिच्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध होते. वैदिक आणि पौराणिक ग्रंथामध्ये तिच्याविषयी बऱ्याच कथा आहेत. म्हणजे वेदाच्या व्यतिरिक्त आणखी काही ग्रंथ तयार झाले त्याला वैदिक ग्रंथ, म्हणजे उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक वगैरे हे जे ग्रंथ तयार झाले नंतरच्या काळात त्यामध्ये कुठे ना कुठे तिची माहिती येते. तर तिचा उल्लेख असा आहे पुढे, म्हणजे महाभारतात जो येतो आणि पुराणात येतो, प्राचीनच दक्ष प्रजापती. आपण काल पाहिलं प्रजापती हा सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे असं मानणारा एक वर्ग, एक संप्रदाय येतात. मग कश्यप सगळ्या सृष्टीचा मूळ आहे असं मानणारा एक संप्रदाय, तो कश्यपाचा संप्रदाय आहे. आणि काही लोकांनी ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता आहे असं म्हटलं आणि आजही ती समजूत प्रचलित आहे. याचा अर्थ आपण अजूनही त्या संप्रदायाचे आहोत. तर तिचा जो उल्लेख आहे तो दक्ष प्रजापती आणि असिकनी याची कन्या आणि कश्यपाची पत्नी. कश्यप हा वेगळ्या संप्रदायातला. काल आपण त्याबद्दल पाहिलं होतं की कॅस्पियन सी जो इराणला लागून समुद्र आहे तर तिथे कश्यप ज्यांचं कुलचिन्ह आहे असे लोक राहत होते. अच्छा. म्हणजे कुलचिन्हाची पद्धत अशी आहे की त्याचा जो एक विशिष्ट दिवस असतो, धार्मिक दिवस, तर त्या दिवशी तो खायचा, तो कश्यपा कासवाला खायचा. त्या कुलचिन्ह पशु असेल, त्या कुलचिन्ह वाटक वनस्पती असेल त्या दिवशी खायची, इतर वेळेस नाही खायची. त्याला टॅबू म्हणतात. टॉटेम अँड टॅबू नावाचा जो ग्रंथ श्रीमान फायडनी लिहिला त्यामध्ये खूप विस्ताराने याची माहिती दिली आहे. आणि जो टॉटेमिक पशु किंवा एखादा पदार्थ असेल, फळ किंवा वनस्पती, तर ती खाण्याचा जो दिवस आहे त्याला कुलचिन्ह मेजवानी, टॉटेमिक फिश असं म्हणतात. तर अनायसे यावर खूप चांगलं विश्लेषण
J.G. फ्रेझर आणि नंतरच्या काळात सिगमंड फ्राईडनी केलं आणि त्याच्या खूप आधी A.B. टायलरनी केलंय. म्हणजे युरोपीय विद्वानांनी खूप मोठं काम या क्षेत्रात केलंय. तर ही जी दानू आहे तिला विप्रचिती नावाचा मुलगा होता गाजलेला. तिला 34 पुत्र होते आणि त्यांना दानव हे नाव दिलं गेलं कारण ते मातृसत्ताक होते. दनूची मुलं म्हणून दानव असा त्यांचा उल्लेख महाभारतात आहे. मग पौराणिक साहित्यात दनू कुणाची मुलगी, तिला बहीण भाऊ किंवा पती तिचा, असं काय सांगता येईल ते? नाही असं आता इथे आलोच ना, कश्यपाची ती बायको म्हटलंय आणि दक्ष प्रजापतीची मुलगी, आईचं नाव असिकनी म्हणजे हे सगळं ते जुळून आणला जुगाड हा पुराणिकांनी आणला. अच्छा, दनूला बहीण पण होती मग दनायू असं मी ऐकलं होतं. हो, दनायू हाही आहे तिचा उल्लेख आणि विशेषतः दिती सुद्धा तिची बहीण होती असंही म्हटलेलं आहे. अच्छा अच्छा. दनाईच्या नवऱ्याची नाव दिसते काही ठिकाणी. अच्छा. हा तर पौराणिक साहित्यात केशी, नमुची, शंभर, नरक हे जी मुलं आहेत तिचे, म्हणजे हे तसे प्रत्यक्षात मुलं नाहीये पण तिला मांडणारे लोक आहेत, हे दनूचे उपासक आहेत. हा तर शतपथ ब्राह्मण या ग्रंथात वृत्रासूर आणि इंद्र यांचा संघर्ष, इंद्रवृत्त संघर्ष हा पुराणांचा आवडता विषय आहे. वृत्रासूर हा तिचा मुलगा होता असा उल्लेख आहे. अच्छा. आणि ऋग्वेदात दनुपुत्र नावाचे एका मंत्रदृष्ट्या ऋषीचा उल्लेख आहे. म्हणजे ऋग्वेदातल्या ऋचा निर्माण करणाऱ्या एका ऋषीचे नाव दनुपुत्र आहे. म्हणजे तो वैदिक परंपरेत प्रस्थापित झाला. इकडे मग जे वैदिक परंपरेला मानत नव्हते त्यांच्या विरोधात मग अनेकांनी जे काही लिखाण केलं ते आपल्यापर्यंत आलंय. आता दनूची बहीण दनायू असा हिचा पुत्र म्हणून वृत्रासुराचा उल्लेख आहे. एकीकडे दनूचा पुत्र म्हणून वृत्रासुराचा उल्लेख आहे, दुसरीकडे दनायूचाही मुलगा आहे. आणि दनूला मग विक्षर, बल, वीर अशी मुलं होती असंही तिथं म्हटलंय. अच्छा. आणि ब्रह्मांड पुराणात तिचा राक्षसी म्हणून अनायशा या नावाने उल्लेख, म्हणजे राक्षसी म्हटलाय. तर तिथे तिच्या इतर मुलांचा उल्लेख जो ब्रह्मांड पुराणात आहे तो वृत्रासूर आहे, वृष आहे, अररू, बल, विज्वर या तिच्या पुत्रांचा उल्लेख येतो. अच्छा. हा शतपथ ब्राह्मण जो हा ब्राह्मण ग्रंथ आहे अतिशय महत्वाचा आहे तो. त्यात दनायू हे दनूच्या पतीचं नाव येतं. म्हणजे एकीकडे आपण पाहिलं की तिच्या बहिणीचं नाव दनायू येतं, पण दुसरीकडे शतपथ ब्राह्मणात दनायू हे तिच्या पतीचं नाव येतं. अच्छा अच्छा. हा असिकनी ही दनूची माता असल्याचा उल्लेख मात्र याही ठिकाणी येतो. म्हणजे असिकनी आणि दक्ष प्रजापती यांची ती मुलगी आहे आणि ती वीरणाची पुत्री होती. म्हणजे एका ठिकाणी मग वीरण तिच्या बापाचं नाव आहे. आता हे वेगवेगळे नावं का सांगतात पुराणी? एकतर त्या काळामध्ये कसं की लिहिण्याची परंपरा एकतर वैदिकांकडे लिपी होती की हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि पाठांतराच्या रूपाने एकाला दुसऱ्याला चांगली, दुसऱ्याला तिसऱ्याला चांगली मौखिक रूपात ज्या कथा आलेल्या आहेत तर याचे लहान लहान गट होते आणि जाण्यायेण्याच्या सोयी, म्हणजे आता आपण कुठे सहज जाऊ शकतो तसं काही जाण्या येण्याच्या सोयी नव्हत्या. म्हणून ते तिकडे त्या परंपरेत कोणती कथा आहे इकडल्या परंपरेच्या माणसाला माहीत नव्हतं, म्हणून ते जी कथा त्यांना माहित आहे ते सांगत राहतात. त्यामुळे मग विसंगती आपल्याला त्यात दिसते. तर या ठिकाणी शतपथ ब्राह्मणात तिला नदी देवता आणि वनस्पती देवता म्हटलंय. शेतकरी समाजात वनस्पती देवताचं महत्व असतं. श्वेतकृष्ण म्हणजे पांढरा खोड बरा करणारा रामा, कृष्णा आणि असिकनी या वनस्पतीचा उपाय करावा असं अथर्ववेदात म्हटलं आहे. आणि ह्या वनस्पती रात्री उत्पन्न होणार आहे. रामा या शब्दाचा एक अर्थ पिवळ्या रंगाची हळद असा येतो आणि रामा शब्दाचा अर्थ काळा असा होतो. कृष्णा या शब्दाचे अर्थ काळी असा होतो. म्हणजे हा कृष्णा असं आकारांचं लागलं की मग त्या ठिकाणी स्त्री वाचक असा तो अर्थ. पुढे तुम्ही विचारा काहीतरी विचारताय. म्हणजे ही जी दनू देवता होती ती शतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये जलदेवता अशी संबोधली गेली आणि ती वनस्पती देवता ही होती असं तुमचं मत आहे. म्हणजे आयुर्वेदासाठी औषधी वनस्पतीशी निगडीत ही मातृदेवता आहे असं म्हणता येईल. बरोबर. याबद्दल प्राध्यापक नीरज साळुंखे यांनी त्यांच्या दैत्य तो त्यांचा फार गाजलेला ग्रंथ आहे. तर त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र नावाचा ग्रंथ आहे. त्यांनी म्हटलंय की ही जी वनस्पती आहे त्या वनस्पतीला आसुरी वनस्पती म्हटलंय, म्हणजे असुरांची वनस्पती. अच्छा.
हा अथर्ववेदामध्ये ते एक सुक्त आहे, त्या सुक्तामध्ये सुद्धा तिचा असा उल्लेख येतो. आणि त्याच्या पहिल्याच विषयामध्ये आसुरी स्त्रीने गरुडांच्या पित्तरूपाने व्युत्पन्न, गरुडांच्या मुळे पित्त जे निर्माण होतं आपल्या शरीरात, तर त्या वनस्पतीला जिंकल्याची म्हणजे लढाई झाली. म्हणजे जसं रोगाच्या विरुद्ध औषध लढतात असं आपण म्हणतो, तसं मग त्यांनी ते आसुरी स्त्री म्हटलंय तिला आणि तिचा गरुडाशी संघर्ष दाखवला. नाग गरुड संघर्ष आपल्याला माहित आहे. याचा अर्थ असा होतो की धनु ही नागदेवता होती. कारण पुढे आसुरी वनस्पतीचे माता पिता स्वरूप आहेत असं म्हटलंय. याचा अर्थ एकरूपी असला तरी कृष्णरूपी असंही होते. ही आसुरी श्यामा म्हणजे काळी भूमिकन्या असल्याचं म्हटलंय. आणि आसुरी वनस्पती तांबडी मोहरी म्हटलं जातं असं सांगतेने म्हटलंय. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जसा तिचा संदर्भ येईल त्या त्या लोकांनी तिला वेगवेगळ्या नावाने संबोधलंय. जलदेवता, नागदेवता, वनस्पती देवता, असं तिचं वेगवेगळं रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, बरोबर आहे. कारण काय की ज्या ज्या समुदायाने तिला स्वीकारलं त्या समुदायाचा संबंध किंवा त्यांची प्रतीक, त्यांचे शब्द तिला जुळले. जसं नाग आणि गरुड हा संघर्ष आपल्याकडे आहे. देवासुर संघर्ष संग्राम जसा पुराणांनी रंगवला, नाग आणि गरुड हाही संघर्ष रंगवला. तर त्यांनी तो संघर्ष त्या वनस्पतीमध्ये टाकला. म्हणजे पित्ताला त्यांनी गरुड म्हटलं आणि मग त्या गरुडाला नष्ट करणारी जी वनस्पती आहे असिकनी, तिला त्यांनी धनु म्हटलं. असं म्हणजे आपण ही रूपकं वापरली. आता असुर हे नागवंशी होते. हरप्पा संस्कृती आपल्याला माहिती आहे, तिचं नाव आता बदलवलं आहे. आताच्या सरकारने सिंधू सरस्वती असं नाव दिलंय. पूर्वी सरस्वतीच द्यायचं होतं त्यांना, पण सिंधू शब्द ते टाळू शकले नाही कारण त्याला विरोध करायचे आहे. तर ही जी संस्कृती आहे हरप्पा संस्कृती, ही राम म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे काळा, श्याम पीत ताम्र म्हणजे पिवळ्या रंगाचे लोक होते, तांब्याच्या रंगाचे लोक इथे होते. आणि आर्यांची संस्कृती होती श्वेतवर्णीय, ते गोरे होते. या दोन परस्पर विरुद्ध संस्कृतीचा संघर्ष अनेक रूपात आपल्याला दिसतो. तसा तो धनुच्याही कथेत दिसतो. आणि इंद्रवृत्र संघर्ष हा अतिशय आवडता विषय आहे पुराणांचा. तर त्यात त्यांनी वृत्र जो आहे, वृत्रासूर हा धनुचा मुलगा होता असा उल्लेख आहे. म्हणजे धनुच्या मुलाचा उल्लेख वृत्रासूर असा येतो. अच्छा. आणि ऋग्वेदात त्याचा जो उल्लेख वृत्राचा येतो तो अंतरिक्षीय दैत्य म्हणजे आकाशातला दैत्य, पुन्हा दैत्य म्हटलंय त्याला. आणि इंद्राचा प्रमुख शत्रू आहे वृत्र. तर त्याचं रूपकात्मक वर्णन ऋग्वेदामध्ये आलेलं आहे. त्याचा अर्थ यास्काचार्यांनी सांगितला आहे. आणि यास्काचार्य हे ऋग्वेदाचे पहिले अभ्यासक ज्यांनी ऋग्वेदातल्या कठीण शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितलाय, कोश तयार केला. निरुक्त नावाचा तो ग्रंथ आहे, उपलब्ध आहे, माझ्याकडे आहे तो ग्रंथ. आकाशातील पांढरा थोपवणारा मेघ दैत्य म्हणून यास्काचार्यांनी वृत्राचा उल्लेख केला. मग सर, इंद्र आणि वृत्र यांच्या लढाया भरपूर झाल्या असतील, त्या कशामुळे झाल्या, काय त्याची कारण, याचा पण उल्लेख असेल? हो सर, एक मध्ये महांजोदाळो नावाचा एक सिनेमा आला होता. आला होता. ऋतिक रोशनने त्यात काम केलं होतं आणि त्यांनी कथा सांगितली. त्या कथेचा आधार सुद्धा हा ऋग्वेदच आहे. तर त्यात ती संस्कृती जी नष्ट झाली, सिंधू संस्कृती नष्ट झाली, त्याचं एक कारण त्यांनी सांगितलं की त्यांनी जो बांध बांधला होता, मोठा पाण्याचा बांध, म्हणजे अनेकांना पाणी मिळावं. कारण ती शेती सुफलित झालेली संस्कृती होती आणि त्यांचा व्यापारी जगभर विशेषतः आशिया खंडात मोठ्या प्रमाणात होता. तर तो बांध फोडला आणि मग ती घरं वाहून गेली, लोक स्वतःला वाचू शकले नाही, असा एक सिद्धांत आहे. तो त्या सिनेमात दाखवला होता. तर वृत्र हा बांध आहे असं ते वारंवार सांगतात. म्हणजे वैदिक संस्कृतीचे समर्थक आहे, त्यांचं म्हणणं आहे की वृत्र हा बांध आहे किंवा ढगाला अडवणारा असुर आहे किंवा दैत्य आहे. म्हणजे पाणी जे खाली पडलं पाहिजे जमिनीवर ते पडू देत नाही, म्हणून इंद्राणी विजेनी त्याला मारलं. विजेला वज्र म्हटलंय बऱ्याच ठिकाणी. म्हणजे ग्रीकांमध्ये पोसायडनची कथा आहे किंवा ज्यूसची कथा आहे, त्यामध्ये ह्या विजेच्या कडकडाटाला कडकडाट जो होता विजेचा, तर त्याला त्यांनी वज्र म्हटलंय. अशा आणि त्याच्यावर एक गोष्ट फार महत्वाची आहे की वृत्राला हातपाय नाही असं म्हटलं. म्हणजे सापाला हातपाय नसतात, म्हणजे सापासारखंच वर्णन वृत्र आहे. आणि त्याच्या शिराचा उल्लेख आणि जबड्याचा उल्लेख आणि सर्पाप्रमाणे फुटकारतो असं वर्णन त्याचं येतं. म्हणजे वृत्रासुराचं वर्णन काय आहे की सर्पाप्रमाणे फुटकारतो, मेघगर्जना, विद्युत,
आणि झंझावाता त्याचं नियंत्रण आहे. जो वादळ असतं तर वृत्र हा एका गुप्त ठिकाणी शिखरावर राहतो असंही वर्णन आहे. या त्याच्या निवासस्थानावर पावसाचा वर्षाव करून इंद्राने त्याचा वध केला. खूप उंचावरून त्याला खाली पाडलं. हे ऋग्वेदात आलेली वर्णन आहे. आणि एक महत्वाचं वर्णन आहे ते त्याला मानुषी रूप देतं. त्याच्याकडे 99 दुर्ग होते. जर ते प्रतिकात्मक असेल तर दुर्ग म्हणजे किल्ले 99 किल्ले त्याच्याकडे कसे काय, याचा अर्थ हा एका किल्ल्यावर राहणारा मोठा राजा असला पाहिजे. आणि जेव्हा इंद्राने वृत्राला मारलं तेव्हा ते सगळे 99 त्याचे किल्ले नष्ट केले असा उल्लेख. अच्छा. आणि का मारलं त्याची कारणही दिली आहे ऋग्वेदात आणि इतर वेदामध्ये किंवा वैदिक ग्रंथामध्ये. तर एक कारण आहे की त्यांनी पाण्याच्या प्रवाहाला थोपवलं, हे एक कारण आहे. त्यांनी गायींना पळवलं, कारण गाय तेव्हा एक आर्थिक आपल्या व्यवस्थेचं किंवा व्यवहाराचं एक मुख्य साधन होतं. गायी विकणे किंवा गायी कापणे किंवा गायी खाणे किंवा गायीच्या कातड्यापासून काही आणि किंवा वस्तू बनवणे किंवा शेंगापासून बनवणे. गायीचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होता, कारण गायी ते पाळत होते. मग गायीला पळवणारं जे काय असेल तो आपला शत्रू. सूर्याला त्यांनी झाकलं असं त्यांनी कारण सांगितलं. सूर्योदय होऊ दिला नाही, मेघांना आपल्या पोटात दवडलं. आता हे रूपकात्मक जरी असले तरी हे आरोप जे करण्यात आले ते काहीतरी कारण सांगायचं, मारण्याकरता कारण पाहिजे की नाही. तर आणि हेच आरोप त्याचे जे भाऊ म्हणून त्याचा उल्लेख आहे. शंभराचा उल्लेख ऋग्वेदात येतो. बल हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि अही असे उल्लेख आहे. तर अहीचा अर्थ सर्प असा होतो. हा शब्द इराणमध्ये वापरात आहे. अवेस्तामध्ये त्याचा उल्लेख येतो. वृत्राचाही उल्लेख अवेस्तामध्ये येतो. आणि त्याला तिथे चांगलं म्हटलंय, वेरेत्सन म्हटलंय. वेरेत्सन म्हणजे चांगला आणि इंद्र वाईट. तर ऋग्वेदात जो उल्लेख आहे त्याला मारण्याकरता देवानी इंद्राचा वध केला. आणि इंद्राने वृत्राचं युद्ध त्रिकुट पर्वतावर झालं. त्रिकुट नावाचा पर्वत आहे. म्हणजे एका ठिकाणी आपण तर रूपकात्मक म्हणायचं, दुसरीकडे प्रत्यक्षात युद्धाचाही उल्लेख करायचा, ठिकाणाचाही उल्लेख करायचा. आणि त्याला मारण्याकरता वृत्राने थोपवलेल्या मेघांना मुक्त केलं इंद्राने आणि त्याला पाण्यात डुबवलं, म्हणजे त्याला डुबवून मारलं. आणि ही बातमी सगळ्या जगाला कळली. आता टिळक हे अतिशय महत्वाचं नाव आहे आपल्या राष्ट्रीय चळवळीतलं स्वातंत्र्याच्या. त्यांनी ही घटना तेव्हा घडली, ती तारीख ही पक्की केली. त्यांचं म्हणणं की 10 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. म्हणजे अशा तऱ्हेने एक रूपकात्मक कथेला तुम्ही इतिहासाचं रूप देत आहात आणि मग त्याच्या संबंधीच्या कथा मात्र विस्तृत पद्धतीने मांडतायत. अशा अनेक कथा, म्हणजे इतरही असुरांना वृत्र म्हटलंय, वृत्रालाही असुर म्हटलेलं आहे. आणि मग इंद्राणी विष्णूच्या मदतीने त्याचा विस्तार थांबवला. वृत्र म्हणजे वाढलेला, वृत्राचा अर्थ होतो आवरण केलेला. आणि त्यांनी सगळ्यांना सामावून घेतला असा त्याचा अर्थ होतो. तर भूक हे अशांतीचं कारण आहे. म्हणजे भूक लागली आणि भूकेत रूपांतर झालं आणि मग त्याला मारलं असं प्रतिकात्मक वर्णन आपल्याला ऋग्वेदात आढळतं. म्हणजे धनुचा मुलगा वृत्र आणि वृत्राचं आणि इंद्राचा संघर्ष होता. आणि त्याची कारण म्हणजे गायींचं संरक्षण करणं, गायी पळवणं थांबवणं आणि सूर्याला झाकणं, सूर्योदय थांबवणं, हे ज्या कल्पना तुम्ही सांगितल्या तेही कारण होती. मेघांना म्हणजे पाऊस किंवा पाण्याचं रक्षण करणं असंही म्हणता येईल. तर वृत्राचे बंधू 100 बल आणि अही होते असं तुम्ही सांगितलं सर, बरोबर? हो बरोबर. आणि आता या युद्धात कोणाचा वध झाला, कोण जिंकलं वगैरे असं इंद्र आणि वृत्तामध्ये काय त्याचा निष्कर्ष? तो वृत्र हा हारला, त्याला मारलं आणि मग तो नदीच्या प्रवाहात किंवा तलावाच्या प्रवाहात त्याला टाकून दिलं. म्हणजे हे युद्ध प्रत्यक्ष झालं असावं कुठेतरी. आणि मग त्याचा अर्थ सांगताना जे साहित्यिक असतात ते रूपकात्मक पद्धतीने सांगतात. आता जे ब्राह्मण ग्रंथ आहे, शतपथ ब्राह्मणाचा उल्लेख केला, त्यात वृत्र आणि इंद्राला सूर्य आणि चंद्र म्हटलंय. आणि त्यात असं म्हटलंय की एकदा असुरांनी वेद आणि विद्या प्राप्त केली, त्यामुळे देव हतबल झाले. म्हणजे आता यांच्याकडे ती विद्या गेली तर आपलं काय महत्व राहणार आहे. मग ते इंद्राकडे गेले आणि इंद्राने मग विश्वकर्माचा मुलगा, वृत्ताचा आणखी मुद्दे घेतो, विश्वकर्माचा मुलगा. तर या वृत्राला ब्राह्मणी म्हटलंय. म्हणजे वृत्र नावाच्या ब्राह्मणाकडून 3 वेद हस्त करण्याकरता त्याचा वध केला. म्हणजे त्याच्याकडून ते वेद घ्यायचे, ज्ञान घ्यायचं म्हणून त्याला मारणं असंही कारण काही ब्राह्मण ग्रंथात आहे. आणि महाभारतातल्या कथेत वृत्राची आई म्हणून दिती किंवा दनायू हिचा उल्लेख होतो. दिती, दनायू, दनू या तिन्ही मातृदेवतांना
त्यांची आई म्हटलं म्हणजे याचा अर्थ तो तिन्ही माता देवतेचा उपासक होता असा अर्थ होतो. दितीचा आणखी वल नावाचा मुलगा आहे, त्याला इंद्राने मारल्यामुळे संतापलेल्या दितीने इंद्राचा वध करणारा पुत्र आपणास मिळावा अशी प्रार्थना कश्यपाला केली असंही कथा आहे. आणि मग कश्यपाने आपल्या जटेला झटकून तिचं हवन केलं, त्यातून एक महाकाय वृत्र निर्माण झाला. वृत्राच्या जन्माच्या अशा कथा ब्राह्मण ग्रंथात आहे. पण त्याला दितीचा पुत्र असे म्हटलंय. दितीचाही पुत्र आणि धनुचाही पुत्र दोन्हीकडे त्याचं जे नातं आहे तो उपासक होता, एवढाच अर्थ आपण या ठिकाणी आहे. खरंय सर. आता रामायण महाभारत या पुराणांमध्ये काही उल्लेख आलेत का सर याचे? अशा इतर त्याचा उल्लेख सगळीकडेच येतो. कारण काय आहे की हा संघर्ष मोठा झाला असावा, कारण त्याच्या 100 पुरांचा दुर्गांचा उल्लेख येतो. याचा अर्थ तो हिंदू संस्कृतीतला मोठा राजा असला पाहिजे. आणि इंद्र जो आहे, जो इराणमधून आला, तर त्यांनी ही संस्कृती उद्ध्वस्त केली, आर्यांनी संस्कृती उद्ध्वस्त केली. याचा आनंद सगळ्याच ग्रंथात, महाभारतात आहे, रामायणात आहे, पुराणांमध्ये आहे, अगदी उपनिषदात सुद्धा त्याचा उल्लेख येतो. म्हणजे इतका महत्वाचा तो उल्लेख आहे. आणि महत्वाचा तो राजा असला पाहिजे ज्याचा संघर्ष आर्यांशी झाला. भागवतात सुद्धा त्याचा उल्लेख आहे. आता कुठे पाहू आपण की त्याला पुराणांमध्ये जे उल्लेख आहे, इंद्राने कपट करून त्याला मारलं असं म्हटलं. इंद्राच्या विरोधात वृत्रासोबत सामील झालेल्या असुरांची नावं जी आहेत ती भागवत, स्कंद पुराण, पद्मपुराण इत्यादी पुराणामध्ये आहे. त्यानुसार अनर्वन, त्याला जे त्याच्यासोबत जे लोक होते असुर, त्याचं एक नाव आहे अनर्वन, अंबर, शंभर आपण यापूर्वी पाहिलं होतं. अयोमुख, उत्कल, वृषभ, नमुची, पुलोमत, प्रहेती, विप्रचिती, वृषपर्वन, शंकुशिरस, शंभर आणि हयग्रीव हे ती. आणि पाताळात राहणारा कालिया नाग आपल्याला माहित आहे, त्याला कालकीय राक्षसी म्हणतात. हा नागकुळातला राजा यांनी वृत्राला इंद्राच्या विरोधात युद्ध करायला मदत केली होती असा उल्लेख त्या सगळ्या ग्रंथात येतो. आणि भागवतात जी कथा आहे त्यात इंद्राने पहिल्यांदा वृत्राचा हात कापला, त्यामुळे मग नंतर इंद्राचं वज्र खाली पडलं. वृत्राने इंद्राला आपलं वज्र उचलायला लावलं, त्याचा दुसरा हात कापला. त्यानंतर वृत्र हा इंद्राच्या पोटात शिरला. ही कथा प्रतिकात्मक आहे, असं पोटात शिरता येते कोणाच्या. पोटात शिरण्याचा अर्थ एवढाच होईल की तो शरण गेला, एवढा अर्थ घेता येईल आपल्याला. मग त्यांनी बाहेर आल्यावर इंद्राने त्याला मारलं. या ज्या कथा आहे ह्या पुराणिकांच्या कल्पकतेची निर्मिती आहे, असं काही प्रत्यक्ष घडत नाही. लेखकांमधून आशय जो घ्यायचा तो प्रतिकात्मक आशय घ्यायचा. तर काही विद्वानांचं म्हणणं आहे की पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्या बांधाला वृत्र म्हटलंय. काहीचं म्हणणं आहे की वृत्राचं अहि हे संबोधन नागकुल चिन्ह असलेल्या लोकांचं द्योतक आहे. तर नाग संस्कृतीवर ज्यांनी खूप मोठं संशोधन केलं ते डॉक्टर अवंतिका प्रसाद मर्मट यांनी वृत्राला असुर पुरोहित म्हटलंय. आणि त्यांनी आणखी एक उल्लेख केला की पारशी धर्मामध्ये, झोरोस्ट्रियन धर्मामध्ये वृत्राला वेरेत्रहन या नावाने पूजनीय ठरून वृत्रशत्रू इंद्राला शैतान म्हटलंय. इंद्राला त्यांनी शैतान म्हटलं. दामोदर धर्मानंद कोसंबी हे वृत्राला दास, दक्षिणचा राजा मानतात. तर सिंधू संस्कृतीच्या लोकांना दास म्हटलंय. दासचा अर्थ होतो देशात राहणारे, म्हणजे मूल निवासी, पण आपण त्याचा अर्थ गुलाम असा केला. अर्थात त्याचा अर्थ असा होतो वृत्र हा सिंधू संस्कृतीतला महान राजा होता. आणि ऋग्वेदात त्याचा जो उल्लेख आहे की त्याच्याकडे 99 पुरं होती, म्हणजे किल्ले होते. तर ती पुरं इंद्राने व्यक्त केली. भगवत शरण उपाध्याय नावाचे फार मोठे एक संशोधक होऊन गेले. त्यांनी वृत्राला सर्प म्हटलंय, सर्पाचा राजा, आम्ही नागकुल चिन्ह लोकांचा राजा असं म्हटलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वृत्राला नागदेवता म्हटलंय. आणि हिल्लेब्रांड नावाचा एक मोठा वेदाचा संशोधक आहे, त्यांनी वृत्राला दानव म्हटलंय. मॅकडोनल्ड हे नाव फार महत्वाचं आहे ऋग्वेदाच्या अभ्यासात, त्यांनी त्याला नागांचा आद्य नेता म्हटलाय. अशा तऱ्हेचे जे उल्लेख आहे, जलमोचन म्हणजे पाणी मोकळं करण्याचा उल्लेख वगैरे, हे जे उल्लेख आहे हे वृत्ताचे उल्लेख हे प्रतिकात्मक आहे, मेघाविषयी असं डॉक्टर स डांगे यांनी म्हटलंय. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीने वृत्र कथेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. आता आपण धनुच्या संदर्भात वृत्राचा उल्लेख करतोय, तर भारतातली धनु हे जलदेवता आहे हा एक निष्कर्ष त्यातून निघतो. आणि त्या जलदेवतेच्या नदीच्या काठावर राहणारे लोक तिला मानत असत, त्यामुळे तिला माते समान मानत, म्हणून ती मातृदेवता. जसं गंगेला गंगा माता म्हणतो आपण, नर्मदेला नर्मदा माता आणि सरस्वतीला सरस्वती माता म्हणतो, तसं ही धनु ही जलदेवता आहे.
आणि अशाच प्रकारची देवता ही केल्टिक संस्कृती जी आहे युरोपमधली, तिच्यामध्ये दानू नावाची देवता आहे. आता दितीलाही दानू म्हटलं काही ठिकाणी. दैत्य आणि दानव हे एकाच मानवी समूहाचं नाव आहे असे दिसतं. अशाच प्रकारची देवता प्राचीन युरोपमध्ये होती आणि तिच्या मूर्त्या उपलब्ध आहे. म्हणजे आता आपल्याकडे भारतात जी धनु होती तिच्या मूर्त्या नाही, पण युरोपमध्ये जी केल्टिक मातृदेवता होती तर त्या दानूचा उल्लेख आहे आणि तिच्या हातात वाडगं दाखवलं आहे. म्हणजे ती अन्नपूर्णेसारखी अन्न देणारी आहे आणि तिला डॉन असे म्हणतात. ही अतिशय प्रसिद्ध मातृदेवता. धनु आपल्याकडे जरी नसली आता उपस्थित किंवा तिचे पुरावे, पण ती युरोपमध्ये केल्टिक संस्कृतीमध्ये तिचे पुरावे आहेत उपलब्ध. म्हणजे युरोपमध्ये पण त्यांचे उपासक होते धनु या मातृदेवतेचं, असं तुम्ही सांगता? असा अर्थ काढता येईल आपल्याला. आणि तिला तिकडं म्हणजे युरोपियन देशामध्ये केल्टिक या नावानं संबोधलं जायचं, बरोबर? केल्टिक ही संस्कृती आहे. केल्टिक ही संस्कृतीचं नाव आहे. युरोपमधल्या ज्या अनेक संस्कृती आहेत त्या केल्टिक एक संस्कृती आहे. जसं आपण एका पूर्वीच्या भागामध्ये पाहिलं आहे सर, अनाहिता जेव्हा भारतात आली तेव्हा तिला सरस्वती म्हणून पूजलं जायचं. तसंच धनु या मातृदेवतेचं युरोपियन उपासकांनी केल्टिक संस्कृतीतून पूजलं गेलं असं सांगता येईल. तर एक शक्यता अशी आहे की कदाचित धनु ही मातृदेवता केल्टिक संस्कृतीतून भारतात आली असावी, असा एक अर्थ काढता येतो आपल्याला. अच्छा. कारण तिचे पुरावे आहेत तर तिकडे पुरावे आहेत तिचे. अच्छा. मग युरोपियन देशामध्ये तिचं नाव काय होतं? केल्टिक ही संस्कृती सांगितलं जातं, तर धनु या शब्दाचा अपभ्रंश असा काहीतरी असणार तिकडे तिचं नाव. डॉन म्हणतात तिला, डॉन. अच्छा. आपल्याकडे डॉन हा गुंडाचा सरदाराचं नाव आहे, पण तिचं नाव तिथे डॉन आहे. आपण जर DON असं जर टाईप केलं तर आपल्याला ते आपला गुगल गुरु सांगतो कुठे आहे ती. अच्छा. डॉन गॉडेस असं टाकल्यावर येईल तिच्या संबंधीची माहिती थोडीशी. हो, डॉन ते तिचा उल्लेख एवढा की जलदेवता आहे आणि ती अन्नदेवता सुद्धा आहे असा उल्लेख मिळतो. खूप काही मिळत नाही. जसं आपल्याकडे खूप रंगवून सांगितलेल्या कथा आहेत तिच्याबद्दल, अशा युरोपियन संस्कृतीमध्ये खूप काही रंगवून सांगितलेल्या कथा नाही, पण तिचे अवशेष आहे, विमूर्ती सापडलेली आहे त्याची. खरं आहे सर. इंद्राने भरपूर असुर मारले असणार त्या युद्धामध्ये, जे तुम्ही सांगितलं. अनर्वन, अंबर, अयोमुख, जे काही नावं सांगितली, 100 वगैरे, म्हणजे मोठा संघर्ष असणार आहे हे. खरं आहे सर. मोठा संघर्ष म्हणजे युद्ध झालं असावं, कपट कारस्थानं झाली असावी, त्यांच्या पाण्याची जी स्रोत आहे जलाशय ती नष्ट केली असावी, कारण जलाशय नष्ट केल्याचा उल्लेख बऱ्याच ग्रंथामध्ये. इंद्राणी जलाशय नष्ट केली, बांध फोडला, मेघात अडकलेलं पाणी सोडवलं, हे प्रतिकात्मक जरी असलं तरी बांध फोडल्यामुळे तुम्हाला म्हणजे स्वतःला वाचवताच येत ना. पाणी मोठ्या प्रमाणात आलं तर पुरात अनेक लोक आपण पाहतो मोठमोठ्या बिल्डिंग वाहून जातात किंवा गाड्या वाहून जातात, माणसं जातात. तसं हे नुकसान सिंधू संस्कृती लोकांचं झालं असावं त्यावेळेस, असं त्यातून निष्कर्ष काढता येईल. खरं आहे सर. जाणून घ्यायचं होतं धनु या मातृदेवतेबद्दल. खूप सविस्तर असं तुम्ही विश्लेषण दिलं. आशा आहे श्रोत्यांना आपल्या मातृदेवतांबद्दल माहिती होत असेल. तुम्ही खूप सुंदर असं स्पष्टीकरण देताय. पुढच्या भागामध्ये भेटूया सर एका नव्या मातृदेवतेच्या माहितीसाठी, एका नव्या मातृदेवतेच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायला. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.